आम्ही याच्यामध्ये रोटावेटर मारतोय शेवगा आणि तुतीमध्ये आपल्या पोल्ट्रीमध्ये. हा उचलते. तर आपले जे मधात लाकडं वगैरे आपण तोडून खाली टाकलेले आहेत ते खालीच ठेवणार आहे आपण. रोटावेटर त्याच्यावरूनच फिरू, पण फक्त मधातलं सगळं. तू ट्रॅक्टर वळव, मी उचलते. फक्त जेवढं आहे साफ करून घेऊ, म्हणजे खालचे जे किडे आहेत ते वर येतील आणि जागीच हे लाकडांचं पण खत आपल्या झाडांना मिळेल. तर 7 मिनिटामध्ये आपला ब्रॉडकास्ट होणार आहे DD सह्याद्रीचा. आणि मी त्याचा व्लॉग शूट करते रिॲक्शनचा, पण त्याच्या आधी आम्ही पूर्ण दिवे वगैरे वरती लावतो आहे टेरेसवर. आणि लायटिंगचं जर म्हणाल तर आम्ही घरावरती लायटिंग्स कधीच लावत नाही. कुठल्याही दिवाळीला आम्ही फक्त पारंपरिक जे दिवे असतात, जे खरं महत्त्व आहे दिवाळीचं, त्या पणत्याच आम्ही लावतो फक्त पूर्ण घरावरती. 2-3 टेरेस आहेत घराला, तिन्ही टेरेसवरती पणत्याच लावतो आम्ही. तर ते लावणं सुरू आहेत आणि किती वेळ लागेल अजून माहीत नाही, पण आय जस्ट होप की लवकर हे करावं. पण आणि मला सगळ्यांची रिॲक्शन बघायची आहेत. पप्पा घरी नाही आहेत तर मोठे बसणार आहे. म्हणजे जर पप्पांचं मला रिॲक्शन नाही बघायला मिळत आहे समोरासमोर, तर मग एव्हरीथिंग इज फेल. सॅड ना. ठीक आहे, जर का तोपर्यंत पप्पा आले तर छान, नाहीतर मग माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे. रुसून बसू शकते मी, पण झालं चालायचं वरच्या गच्चीवर. जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी या गावातील उच्च शिक्षित बहीण भावांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रात अशीच एक यशोगाथा निर्माण केली आहे. रोहन मोरे आणि अंकिता मोरे अशी या बहीण भावांची नावं आहेत. रोहन हा मेकॅनिकल इंजिनियर तर अंकिता ही कृषी पदवीधारक आहे. फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. कोरोनाच्या संकटाच्या काळात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेकांची आयुष्य बदलली. रोहन आणि अंकिता या नव्या पिढीतील बहीण भावांनी त्यातून मार्ग काढला. कुक्कुटपालन पूर्ण रिॲक्शन दिले मी सुरुवात केली. जेव्हा सुरुवात केलेली त्यावेळेस बंदिस्त होती, कारण आमची सुरू करताना त्यांना घरून कसं प्रोत्साहन मिळालं आणि कृषी विज्ञान केंद्राची मदत कशी झाली याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं. वडिलांचं कायम असायचं की काहीतरी करा. वडिलांनी कधी आम्हाला जॉबसाठी प्रोत्साहन दिलं नाही. कायम वडिलांचं असं असायचं की तुम्ही जे करतात तेच करा, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते. आणि त्यामुळे मग आमच्याकडे ऑप्शन एकच होता, व्यवसाय एकच चालू होता. लोकांना अवेअरनेस पण खूप जास्त झाला होता हेल्थबद्दल. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हेल्थशी निगडीत काहीतरी लोकांपर्यंत आपण पोहोचवावं, आणि ऑप्शन एकच उरला होता पोल्ट्रीचा. सो मग आम्ही त्याची सुरुवात केली. आणि नेक्स्ट मेन आम्हाला त्याच्यातून जे इन्स्पिरेशन परत भेटलं
तर त्याचं असं होतं की घरच्यांचं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरमध्ये असल्यामुळे आम्हाला KVKचाही खूप समर्थन मिळालं, मार्गदर्शन मिळालं. कोणत्याही व्यवसायाची मूळ गरज ओळखणं, ग्राहकांची मागणी काय आहे हे लक्षात येणं आणि त्यानुसार आपल्या व्यवसायाची रचना बदलणं, यातच यशाचं गमक असतं. चिटके नाही आहेत त्याचे, आणि ते कमर्शियली प्रोडक्शनसाठी डेव्हलप केलेल्या व्हरायटीज आहेत. म्हणून मग आम्हाला असं वाटलं की आपली जी मूळ जात आहे प्युअर गावरान, जे आपल्या हॅबिटेटमध्ये वाढते, ती पुढे वाढवणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज दुसऱ्या कशातच नाही आहे. म्हणून मग आम्ही ह्या वेळेस ठरवलं की सगळे जे अंडे आहेत हे गोळा करायचे, प्युअर ब्रीड जी आहे तीच ठेवायची, कुठलाच हायब्रिड वाण ठेवायचा नाही. म्हणून आम्ही आता प्युअर गावरानमध्येच डील करतो. कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतकऱ्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचं आर्थिक गणित सांभाळणं ही मोठी कला असते. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं समीकरण ठेवलं तर ते फायदेशीर ठरतं. हे कमी खर्चात उभं केलं आणि याचे फायदे असे जे आपण पारंपरिक पद्धतीनंतर जेव्हा फीडिंगचा प्रश्न येतो त्यावेळेस बजेट राहत नाही काही शेतकऱ्यांकडे, किंवा मग काही अडथळे येतात, आर्थिक अडथळे येतात. त्यामुळे आपण एकदम शेड आणि स्ट्रक्चर हे कमी खर्चात केलंय, त्यामुळे पुढे काही आपल्याला अडचण येऊ नये म्हणून. आणि मोरे भाऊ बहिणीने सुरू केलेल्या या व्यवसायाला त्यांच्या गावातच चांगली मागणी मिळते. चांगला दर्जा टिकवल्या व्यवसाय आणखी मोठ्या स्तरावर नेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या जे आम्ही सेल करतो ते सध्या लोकल मार्केटमध्ये सेल करतो. सध्या आमचे किरकोळ जाग्यावरूनच सगळे जातात. आम्ही आतापर्यंत तरी व्यापाऱ्याला कधी सेल नाही केलाय. म्हणजे गेल्या 5 वर्षात आम्हाला एकदाही व्यापाऱ्याला अप्रोच नाही करावा लागला. जे व्यापाऱ्यांनी अप्रोच केलं इतकं मार्केट स्वतःच आता बिल्ड झालेलं आहे इथे. कारण जवळ गावरान पक्षी हा मार्केटमध्ये डिमांडिंग आहे आणि लोक इथं स्वतः येऊन घेऊन जातात. आता मीट साठी पण इथनच जातोय पक्षी, आणि अंडे पण जे आता निघताय ते सगळे इथनच सेल आउट होते. आणि भविष्यात आमचं एक्सपोर्टचं चालू आहे. आमचं मेन टार्गेट एक्सपोर्टच. पक्ष्यांच्या योग्य प्रकारे वाढीसाठीचं नियोजन करतानाही अतिशय जागरूक राहावं लागतं. या बाबतीत कुठली काळजी घ्यावी लागते, तसंच पक्ष्यांना खाद्य देण्याच्या वेळा कशा सांभाळाव्यात याबद्दल अंकिता मोरे यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मेन म्हणजे फीडचा कॉस्ट खूप असतो, इन्फ्रास्ट्रक्चरचा कॉस्ट खूप असतो पोल्ट्रीमध्ये. आता त्यांच्याकडे पोल्ट्री फीडचं नियोजन नाही झालं तर पूर्ण लॉसमध्ये जातो आपण. पण आता फ्री रेंज असल्यामुळे आम्हाला 50% फीड हे द्यावं लागत नाही. कारण पक्षी स्वतःहून कमवून खाल्ल्यासारखा आहे. तो उकरतो, किडे शोधतो, किडे खातो, किंवा जो पाला गळतो खाली तो पाळा खातो आणि स्वतः शोधतो स्वतःचं फीड. 50% जे आपल्याला त्यांना फीड द्यायचं आहे त्या फीडचे आपण स्वतः फीड फॉर्म्युला बनवून 50% कॉस्ट कटिंग केली आहे. म्हणजे आपण जवळपास 30 ते 35% आपल्याला कॉस्ट लागली आहे. राहिला प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा, तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम लो कॉस्ट आहे. लो कॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आपल्याला त्याच्यामध्येही जास्त कॉस्ट लागत नाही. मेंटेनन्स कॉस्ट कमी होते आपली. सो मेंटेनन्सचा आपल्याला चार्जेस वगैरे येत नाही. आणि ओपन असल्यामुळे पक्षाची हेल्थ पण खूप छान राहते. जेवढा हेल्दी पक्षी असेल तेवढी तुम्ही प्राइस डिमांड करू शकता. सो दॅट इज ऑल्सो प्रॉफिट. पहिले तर फीड फॉर्म्युला आपला स्वतःचा आपण डेव्हलप केला आणि त्याच्यामध्ये आपल्या फीड फॉर्म्युला थ्रू 50% पर्यंत कॉस्ट कटिंग होते. तर आणि पूर्ण हेल्दी देतो आपण. फीडचं टायमिंगचं जर का बोलायचं झालं तर दिवसातून 2 वेळेस आपण पक्ष्यांना फीड देतो, सकाळी आणि संध्याकाळी. आणि बऱ्याच बंदिस्त पोल्ट्री फार्म्समध्ये जे असते की फीडचा टायमिंग हा पाळला गेला पाहिजे. ते जर का फीडचा टायमिंग पाळल्याने गेला तर पक्ष्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बऱ्याच गोष्टी, समजा एन्झाईम जास्त रिलीज होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पण फ्री रेंजमध्ये आपल्या फीड फॉर्म्युला थ्रू एक अशी गोष्ट होते की पक्ष्यांना जो आपण फीड करतो हे त्यांच्याच एरियामध्ये ग्रो होतं. म्हणजे आपल्या फीडमध्ये शेवगा आणि तुती जे आपण त्यांना टेस्ट देतो तेच शेवगा आणि तुती त्यांना फ्री रेंजमध्ये लावलेला आहे. म्हणजे आपण विटॅमिन्स, मिनरल्स, त्याच्यानंतर प्रोटीन, कॅल्शियम, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवगा तुतीमधून कव्हर करतो. राहिला कार्बोहायड्रेट ते मका थ्रू कम्प्लीट करतो. अमायनो ऍसिड आपण फिश पावडर मधून देतो.
म्हणजे शक्यतो आपल्याला एक्सटर्नल काही पक्ष्यांना द्यावं लागत नाही, म्हणून आपल्या सप्लिमेंटचा आणि मेडिसिनचा कॉस्ट पण कमी येतो. सेंद्रिय खाद्यापेक्षा रेसिड्यू फ्री अशा खाद्यावर भर देण्याचं तंत्र त्यांनी या ठिकाणी पाळलं. त्याबद्दल अंकिता मोरे यांनी त्यांचा अनुभव सांगितला. तर आपला मूळ जो कॉन्सेप्ट आहे तो आहे रेसिड्यू फ्रीचा, म्हणजे रसायन मुक्तचा आपला कॉन्सेप्ट आहे. ऑर्गॅनिकचे कॉन्सेप्ट बरेच आहेत, पण ऑर्गॅनिक आणि रेसिड्यू फ्री मधले एक बेसिक अंतर जो येतो, ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही हा कॉन्सेप्ट रेसिड्यू फ्रीचा असतो, म्हणजे एंड प्रोडक्ट जे पक्षी खाणार आहे आपण त्याच्यामध्ये कुठलाही असा रेसिड्यू फ्रीचा कॉन्सेप्ट कसा परिणाम होतो याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. या बाबतीत योग्य प्रकारच्या नियोजनामुळे त्यांच्या व्यवसायाला फायदा झाला आहे. त्यांनी युट्यूब चॅनलवरून टर्कीच्या पिल्लांच्या ब्रूडिंगच्या वेळेचा व्हिडिओ घेतलाय, केलेला आहे आपण. वी डिडंट एक्सपेक्टेड दॅट. थँक्स टू त्यांना पाणी वगैरे जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सीझन नुसार पाण्याची नाही, फीडचंच थोडंफार करावं लागतं. पाण्यामधून आपण पक्ष्यांना जर का उन्हाळा असेल इलेक्ट्रोलाइट्स देतो, हिवाळा असेल गुळाचं पाणी वगैरे देतो एनर्जी वगैरे साठी. ह्या सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आपण यांनी पूर्ण युट्यूब चॅनल छान मारून एडिट केलंय. व्हिडिओज मधून गुळाचं पाणी वगैरे ते पण काढलं. अरे तू भी ले, पर खाएगा कैसे? मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे. अकेले अकेले खेती कब तक करेगा? मतलब गाँव में याच्याहून असं लक्षात आलं की दसऱ्याला तुझ्या तोंडाचं पूजन करायला पाहिजे होतं. तुझ्या तोंडावरच चालला आहे सगळी पुरती. इतकी फेमस तुमची दूध ना पुरती फक्त तुझ्या जीबीवरच आहे. सगळेजण इतके उत्साही होऊन टीव्ही समोर बसलोय ना. घरातलं कोणीच टीव्ही कधी बघत नाही, पण इतक्या वर्षांनंतर एकमेव भारताचं नॅशनल टेलिव्हिजन चॅनल जे आहे त्याच्यावरती आपला टेलिकास्ट होतोय म्हणून सगळे बसले. मी म्यूट केलं तर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली तर ती त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. पहिले तर आम्ही राहायला इथेच आहे. आम्ही कंप्लीट करतो त्यांचे 7व्या दिवशी, 12व्या दिवशी, 28व्या दिवशी लासोटा, गंबोरा, बूस्टर डोस जे आहेत हे सगळे आम्ही त्यांना ब्रूडिंग मध्येच देतो. आणि त्याच्यासोबत आम्ही काळजी घेतो की लहान पक्ष्यांना अँटीबायोटिक्सची सवय नाही लागली पाहिजे. ब्रूडिंग पासूनच त्यांना आयुर्वेदिक गोष्टींची सवय लागली पाहिजे, म्हणजे ते आयुर्वेदिकने क्युअर होतील. कारण एकदा केमिकलची जर सवय लागली ना तर मग पक्षी आयुर्वेदिक वरती ट्रीट होत नाही लवकर. शेती संबंधी व्यवसाय करतानाही आजूबाजूचा घटक असतो. निसर्गाचा आशीर्वाद असेल तर मेहनतीला नक्कीच चांगलं फळ येतं. मोरे बहीण भाऊ ज्या भागात हा व्यवसाय करतात तिथून वाहणाऱ्या दुधना नदीचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे. तिच्या पाण्यामुळे समृद्ध झालेल्या या प्रदेशामुळे त्यांच्या पाण्याचा मुख्य प्रश्न सुटलाय. या नदीचा आशीर्वाद म्हणूनच त्यांच्या फार्मलाही या नदीचंच नाव देण्यात आलं आहे. दुधना पोल्ट्रीज आमचं जे शेत आहे हे दुधना नदीच्या काठावरती आहे आणि दुधना नदी आमच्या फार्मला डबल फेस राऊंड करून वाहते. म्हणजे 2-3 साईडने दुधना नदी वाहते आमच्या फार्मला. आणि दुधना नदीमुळे आमच्या विहिरीचं ग्राउंड लेवल इतकं छान आहे, वॉटर लेवल, की आम्हाला उन्हाळ्यातही 24 तास आमच्या म्हणजे तिन्ही मोटर्स चालतात विहिरीतल्या. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा कधीच काहीच प्रॉब्लेम आला नाही, दुष्काळातही कधी प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो दुधना नदीचा आशीर्वाद आहे आमच्यावरती, म्हणून आम्ही आमच्या बिझनेसला दुधना पोल्ट्री असं नाव दिलं. कृषी विषयात अंकिता यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्यांचा भाऊ रोहन यांचं तांत्रिक विषयातील शिक्षण आणि ज्ञान यांची योग्य सांगणी दोघांच्या कल्पना आणि मेहनतीने या व्यवसायाची. हे दुसरा शूट आहे ना, ते शेतकरी फूड्सचं आहे ते. सो भैयूने फिशनेटची जी आहे फिशनेटची फेन्सिंग केलेली आहे आणि झटका मशीन त्याच्या सिक्युरिटीसाठी लावलंय, म्हणजे कुठलाही बारीक प्राणी पण आतमध्ये नाही आला पाहिजे ते. आणि फिशनेटचा बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त कॉस्ट कटिंग होते, पण खर्च कमी करण्यापेक्षा त्याचा अजून एक फायदा आहे की मांजर किंवा मुंगूस आहे ते वर चढून नाही जाऊ शकत. आता तुम्ही ताराची जर जाळी लावली तर अगदी 10 फुटापर्यंत मांजर वर चढून जाऊ शकते, पण जी फिशनेट आहे. आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यात ज्यांनी आपल्याला फायदा होईल त्यालाच आपण आधुनिक तंत्रज्ञान म्हणू शकतो. जसं की आपण चेन लिंक जाळी न वापरता साधी जाळी वापरली, त्याला झटका मशीन लावली संरक्षण करण्यासाठी, कॅमेरे.
सर थँक्यू सो मच. तुमचा मला मेसेज आत्ताच मिळाला. तुम्ही जो मला मेसेज केलाय ICRचे सिनियर सायंटिस्ट राजीव काळे सरांनी आत्ता जस्ट मला आपल्या दूरदर्शनच्या कार्यक्रमाचा फोटो काढून टाकलाय आणि त्यांची मुलगी अगदी TV समोर उभी राहून बघतीये. मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच सर. कसं वाटतं आपलं रॅम्बो? कोण येते टीव्हीवर? कोण आहे टीव्हीवर? कोण येते ते? रॅम्बो हॉलमध्ये टीव्ही बघत बसला मम्मी. हा कोण येते? कोण येते? आपल्या कोंबड्या आहेत. आपल्या कोंबड्या आहेत. ही लवकरच पूर्ण होईल यात शंकाच नाही. साथ पाहता त्यांचं हे स्वप्नही लवकरच पूर्ण होईल यात शंकाच नाही. काय म्हणणं आहे पप्पा? अभिनंदन. थँक्यू. तुमची दखल दूरदर्शनने घेतली. चांगलं काम केलं की दखल अटेन्शन मिळतं, दखल घेतली जाते. असंच काम करा, खूप मोठे व्हा. थँक्यू. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. पप्पांनी मला कायम सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलाय आणि कधी मला डिमोटिवेट नाही केलंय. ज्या मोमेंट्सला मला असं वाटलं की मी काही नाही करू शकत त्या मोमेंटला सुद्धा त्यांनी मला प्रोत्साहन दिलंय. त्याच्यासाठी थँक्यू पप्पा. काय तुझ्यासोबत एवढं. थँक्यू. ते आता सगळ्या कमेंट्स वाचण्यात आणि त्यांना आलेले मेसेजेसला रिप्लाय देण्यामध्ये बिझी आहेत सध्या, है ना? आता आपण माझं पर्सनल रिॲक्शन मी प्रॉपर बसून निवांत प्रोसेस करून सांगते की मला कसं वाटलं. 2 मिनटं वेळ पाहिजे ते फक्त. आणि हे आपला एंडिंग हा जो मोमेंट आहे हा एकदम प्राऊड मोमेंट आहे. कारण नॅशनल टेलिव्हिजन आहे. नॅशनल टेलिव्हिजनवरती भारी वाटतं. तर आत्ता जस्ट सगळ्यांनी दूरदर्शन सह्याद्रीवरचा प्रोग्राम बघितला आणि इंटरव्ह्यूज ह्या आधी दिलेत. पण हा थोडा स्पेशल वाटला. म्हणजे पहिले जे इंटरव्ह्यू झाले ते कमर्शियल होते. दॅट वॉज जस्ट कमर्शियल कंटेंट. पण हा जो इंटरव्ह्यू झाला हा संपूर्ण जगासाठी जरी एक फार्मिंग कंटेंट असला किंवा एक नॉर्मल कंटेंट असला, पण हा आमच्यासाठी पर्सनली हा एक अचीवमेंट आहे किंवा हे एक अप्रिसिएशन आहे. आम्ही असं समजतो की दूरदर्शन सह्याद्री जे आहे हे गव्हर्नमेंटचं न्यूज चॅनल आहे. गव्हर्नमेंटचं न्यूज चॅनल हॅज नथिंग टू डू विथ अ कमर्शियल न्यूज किंवा गव्हर्नमेंटचं न्यूज चॅनल म्हणण्यापेक्षा एक ऑथेंटिक न्यूज चॅनल आहे ज्यांना कमर्शियल कंटेंट नसतं पाहिजे तर. आणि जे खरोखर जे चांगले कामं केले जातात त्याची दखल घेतात. कृषी दर्शन, आमची माती आमची माणसे हा खूप आधीपासूनचा कार्यक्रम चालला आहे. खूप जुना कार्यक्रम आहे आणि लहानपणी आम्ही तो कार्यक्रम बघायचो. दूरदर्शन जेव्हा लागायचं लहानपणी आमची माती आमची माणसे वॉज अ ह्यूज थिंग. तर कधी इमॅजिन पण नव्हतं केलं की आम्ही कधी ह्या प्रोग्रामचा पार्ट बनवू शकतो. आणि दॅट टू दिवाळीच्या दिवशी इतकं छान. म्हणजे याच्यापेक्षा अजून वेगळी कायच दिवाळी साजरी करणार आम्ही. तर खूप छान वाटतं. पप्पाच्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवढं समाधान पप्पाच्या चेहऱ्यावरती दिसत होतं, जेवढे खुश ते होते, जेवढी खुश मम्मा होती, सगळेजण जेवढे एकदम सॅटिस्फाईड होते ना, आम्हा दोघांसाठी तेच खूप आहे. बाकी इतर कुठल्या गोष्टी आमच्यासाठी जास्त मॅटर नाही करत. राहिला दुसरा गोष्ट, बाकीचे जे यूट्यूब चॅनल्सचे व्हिडिओज वगैरे होतात आम्ही नियर अबाउट
15 ते 20 यूट्यूब चॅनल्सचे आम्ही व्हिडिओज पेंडिंगवरती ठेवलेत, कारण की ते कम्प्लीट कमर्शियल कंटेंट एंटरटेनमेंट पर्पजसाठी म्हणा किंवा पेड व्हिडिओजच्या रिक्वेस्ट होत्या आणि आम्हाला पेड व्हिडिओज आम्ही नाही करत. आम्ही आत्तापर्यंत पेड पब्लिसिटी कुठेही केलेली नाही आहे. म्हणजे आम्ही पैसे देऊन कमर्शियल पब्लिसिटी आत्तापर्यंत कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती केलेली नाही आहे. त्यामुळे आम्हाला ते तशी पब्लिसिटी नको आहे, करायचीही नाही आहे. जेवढं ऑथेंटिक आहे तेवढंच ठेवायचं आहे. आणि दिस ऑल्सो वॉज अ ह्यूज चान्स. आणि दूरदर्शन सह्याद्रीचा जेव्हा तुम्हाला कॉल येतो, आज मी दूरदर्शन सह्याद्रीची काय स्टोरी झाली ती सांगते. विषय असा झालेला की आमचा जो नंबर व्हिडिओमध्ये दिलेला होता त्या नंबर थ्रू दूरदर्शनच्या टीमने म्हणजे त्यांच्या हेड ऑफिसमधून आम्हाला इतक्या वेळेस कॉल्स करण्यात आले. पण त्या इनिशियल स्टेजमध्ये असं होतं की नियर अबाउट 1200-1500च्या अक्रॉस कॉल्स असायचे. म्हणजे सुरुवातीचे 15-20 दिवस तर कमीत कमी 1800 तरी कॉल्स एका दिवसाला असायचे. त्याच्यामधून कॉल्स रिसीव्ह करणं इतकं अवघड झालेलं होतं. स्टील सिच्युएशन तशीच आहे, पण आता निदान 1000पर्यंत आलेत कॉल्स, एक 800पर्यंत येतात कॉल्स. सो तेवढं हँडल करता येतं. पण सुरुवातीचा जो पिरियड होता तेव्हा इतके कॉल्स असायचे ना की म्हणजे अगदी तुम्ही कॉल रिसीव्ह पण केला ना तर दुसऱ्या कॉलचा बीप 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 साऊंड, म्हणजे कॉल उचललेल्याचं काही ऐकूसुद्धा येत नव्हतं. इतके कंटिन्यू कॉल्स असायचे. आणि त्यामध्ये आमच्याकडनं दूरदर्शन सह्याद्रीचे कॉल्स मिस झाले, आमच्याकडनं उचलल्या नाही गेले. सो दूरदर्शनने जालन्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सांगितलं होतं की त्यांना एकदा व्हिजिट करा. आणि ते अगदी 1 महिन्यापासून म्हणजे 1 महिना ते आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. पण आमचं दुर्दैव की आम्हाला त्यांचे कॉल्सच नाही रिसीव्ह करता आले. किंवा इतक्या कॉल्समधून कुठला कॉल कोणाचा आहे, तर अननोन नंबर्स आहेत सगळे आमच्यासाठी. म्हणजे आमच्याकडे नंबर तसे सेव्ह नाही आहेत. आता ट्रू कॉलरवरती पण जर बघायचं म्हटलं तर एवढे कॉल्स कसे चेक करणार आम्ही. आणि मग कसं तरी एक दिवस विजिटिंग डे बघून त्यांचे प्रतिनिधी आले होते. आणि त्या दिवशी आमचा अजून एक शूट होता. ते आले आणि त्या दिवशी आम्हाला कळाले की ओ दिस इज द थिंग. त्यांना KVK कडून कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना इथून त्यांना आमचा ॲड्रेस मिळाला. मग आमचा दुसरा जो प्रायव्हेट नंबर आहे, पर्सनल नंबर, तो त्यांना मिळाला. त्यांनी त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला, तसा आमचा संपर्क झाला. तसं म्हटलं तर हा प्रोग्राम जवळपास 1 महिना आधी त्यांनी शेड्यूल केला होता. हा 23 सप्टेंबरला हा प्रोग्राम शेड्यूल केलेला होता. बट हा डिले करावा लागला बऱ्याच गोष्टींमुळे, कदाचित आमचे कॉल्समुळे किंवा कुठल्या गोष्टींमुळे. बट दे वर सो कन्सिस्टंट अबाउट इट दॅट दे डोंट वॉन्ट. म्हणजे अगदी आमच्यासोबत सगळेजण खूप आतुरतेने वाट बघत होते आपला दूरदर्शनचा टेलिकास्ट होण्याची. तर मी त्याची लिंक एकतर कॅप्शनमध्येही टाकून देते, जर का जमत असेल तर. मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे की मी ती लिंक याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल जर का पॉसिबल झालं तर. आणि मी त्याची लिंक एकदा डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाईट्समध्ये तर मी टाकतेच. ते स्टोरीला मी टाकून ठेवली इंस्टाग्रामला, मी ती स्टोरी हायलाईटला ॲड करते. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता. आपण उडदाची डाळ जी आहे ती बारीक करून घेतोय. उद्या सकाळी इडली करणार आहे मम्मा. तिने डाळ भिजू घातली होती, झोपायच्या आधी फक्त एवढी एकदा बारीक करून घेऊ. त्याला खूप वेळ लागेल बारीक व्हायला. पहिले उडदाची डाळ बारीक करायची, मग रवा बारीक करायचा आहे आणि मग झोपायचं.